कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, शिवाच्या वागण्याने आशू खूप हैराण झाल्या। कल्पना होतीच मला, कशाला तिला बोलवायचं मीटिंगला हेच कळत नाही। तुम्ही दोघी जणी ना फक्त एका बाजूने विचार करताय। अरे त्या निर्णयामुळे कामगार किती खुश झाले माहितीये तुम्हाला, आणि तो निर्णय घेतला केवळ शिवामुळे। नका ना त्या मुलीचं नाव घेऊ सारखं घरात। अरे पण सीता, अरे तुम्ही दोघी आता मी नाही बोलावला। नाही, थांबा, मी बोलवलंय। हो, अगं आशुनीच कॉल करून बोलवलं आम्हाला दोघींना। आशू, काय झालं? मला तुमच्याशी सगळ्यांशीच जरा महत्वाचं बोलायचंय। काका ये ना। आशू काय झालं? भाऊ, सुजाता मावशीने नेहाच्या लग्नाचं प्रपोजल दिलं होतं सीताईला, आणि नेहानी त्याच्यासाठी होकार पण दिला होता। हो, पण तू अजून तुझं मत कुठे सांगितलंयस? हो, मी खूप विचार केला यावर, आणि वेळ घेऊन मी या निर्णयावर आलोय। आशू, तू जो काही निर्णय घेशील तो विचार करूनच घेशील, आणि तो योग्य असेल। मला पण खात्री आहे। आशू, तू काय निर्णय घेतलायस? शिवानी, कळत कसं नाही ग तुला? काय चाललंय तुझं हे सगळं? त्या दिवशी मीटिंग मध्ये गेली, तिथे असं वागून आलीस, आता त्या आशूला जाऊन काहीतरी बोलून आलीस। का तुला अशी दुर्बुद्धी सुचते ग? अगं वंदे, पण तिचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घे। हाय, तुम्ही ना अजिबात मध्ये बोलू नका। तुमच्या या अशा वागण्यामुळे ही डोक्यावर बसलीये। काय होणार आहे हिचं मला कळत नाही। आई, जरा तू शांत होते का? तू काही बोलू नकोस। हे सगळं बोलतायत ते खरं झालं तर? असं काही होणार नाही। अगं कसं खरं होणार नाहीये? का आशूने या लग्नाला होकार दिला तर? तुझं आणि त्याचं नातं त्याने संपवलं तर? पण नाही होणार असं काही। हे बघ आशू, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे। शेवटी तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। खरंय, शेवटी प्रश्न दोघांच्या आयुष्याचा आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय की माझा या लग्नाला होकार आहे। नेहा, कॉंग्रॅच्युलेशन। मावशी, अभिनंदन अभिनंदन। अरे आशू, एवढी चांगली बातमी तू एवढं सिरियसली का सांगतोयस? हा म्हणजे हा उर्मिला, काहीतरी गोड आण ग। उर्मिला, आणतेस ना? माझा तर विश्वासच बसत नाही। आशूने होकार दिला म्हणजे लग्न ठरलंच। आई, अगं तू का स्वतःचा जीव जाळतीयस? आता तू काहीतरी बोलणार, मग शिवा म्हणणार की माझ्यावर विश्वास ठेवा, मग आपण हिच्यावर विश्वास ठेवणार आणि मग ही परत माती खाणार, आणि तरी तू आणि बाई आजी ह्या आशेवर राहणार की हा कधीतरी सगळं ठीक होईल। शिवा, तुला जे सगळं मिळालंय ना, ह्याचं महत्व तुला कळत नाही। ए डुचके, तिला जे कळायला पाहिजे ना ते समज कळतंय। हा, डोसक्यावर पडली नाहीये तुझ्यासारखी ती। ग बस। आशू, तू हा निर्णय सगळा विचार करून घेतलायस ना? नाही म्हणजे तुझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे, आणि चुकीच्या निर्णयाचे परिणाम भोगलेत त्याने। त्यामुळे यावेळी मला खात्री आहे त्याने पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला असेल। मी विचार केलाय, मी पडती बाजू घेणार नाही। मी सतत का घ्यायची पडती बाजू? हा,
लग्न अगोदर आशूने माझ्या कानाखाली मारली आणि मला घरातनं बाहेर काढलं. तरी मी पडती बाजू घेतली, गप्प बसले. लग्नानंतर भर रस्त्यात मला सोडून गेला, तरी मी पडती बाजू घेतली आणि गप्प बसले. लग्नानंतर एवढं सगळं मान्य करायला एवढा वेळ घेतला, तरी मी पडती बाजू घेऊन गप्पच बसले. आणि आता एवढा मोठा गैरसमज करून ठेवलाय. त्याला माहितीये आमची मैत्री एवढी चांगली आहे, नाण्याला दुसरी बाजू असते ना, दुसऱ्या बाजूचा विचारच केला नाही त्या माणसाने. आता ना त्याला जाणीव झाली पाहिजे. बस झालं. काय मला ना हे सगळं बोलायला आवडत नाही, पण त्यानेच भाग पाडलाय. आणि मी एवढे सगळे कष्ट करून, इतक्या गोष्टी सहन करून त्याच्या घरच्यांची मनं जिंकण्यासाठी एवढे प्रयत्न केले. मी स्वतःला बदलून टाकलं. अजून काय करायला पाहिजे? तरी मी गप्प राहून सगळं सहन करते. तरी तुम्हाला वाटतं की अजून सहन कर. मी सहन करणार नाही. बस झालं. आणि त्याचं जर माझ्यावर प्रेम असेल ना, तर त्याला ते सिद्ध करावं लागेल आणि सगळ्यांसमोर मान्य करावं लागेल. नाहीतर त्याचं लग्न झालं ना तरी मला फरक पडत नाही. चला, मी सांगितलं होतं तसं आता तुम्हाला सगळ्यांना या लग्नात सहभागी व्हावं लागणार आहे. दोघांनीही होकार दिलाय लग्नाला. मग आता कोणाची काही हरकत नाही ना? काय ग संपदा? आशू, तू हा धक्का देऊन मला गोत्यात आणलंयस. शिवाय यार, आता सगळं तुझ्यावर आहे. चला आता हे तर ठरलंच आहे. आता पुढे काय, कधी कसं करायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा. अरे आम्ही तारीख काढलीये केव्हाच, आता फक्त तयारी करायची. महिन्याभराच्या आत लग्न करायचं म्हणजे घाई करावीच लागणार होती. आशू, मला विश्वास होता तू माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाहीस. मला खूप आनंद झाला. तू खरंच योग्य निर्णय घेतलास आणि इथून पुढे मला तुला सुद्धा आनंदातच बघायचंय. अगं शिवानी, काय बोलतेस तू? हे तर बाई माणूस म्हणजे पडती बाजू घ्यायला पाहिजे ना. कोणी सांगितलं बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्यायची? कोणी सांगितलं? नाही, नवरा आहे बाबा तो. नवऱ्याने काहीतरी केलं तर बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्या. नाही, नवऱ्याने नवरागिरी केली, नाही तू बाई माणूस आहेस ना म्हणून शांत राहा. नवरा दारू पिऊन आला, मारहाण केली, बाई माणूस आहे ना तर शांत राहा. हे बाईपणाचं कारण पुढे करून ना बायकांनीच आपल्या पायात बेड्या घालून घेतल्यात. त्या वेळीच तोडल्या नाहीत ना तर आयुष्यभर सहन करावे लागतात. आणि मी त्या सहन करणार नाही. मी करूच शकत नाही. माझ्या आजीने, माझ्या पप्पांनी मला नाही शिकवलं. अन्यायाविरुद्ध बोलायलाच शिकवलंय. आणि हे बघा, हा ना माझ्या आत्मसन्मानाचा आता प्रश्न आहे. तुम्हाला विश्वास असेल नसेल, तुम्हाला माहित असेल नसेल, मला माहित नाही, पण मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी जे करते ते बरोबर करते. आणि आता बस झाला. या जगात जर प्रेम असेल आणि प्रेमावर कोणाचा विश्वास असेल ना, तर मी जे बोलते, मला जे वाटतंय ते सगळं खरं होईल, नाहीतर नाही होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.